नमस्कार, आपण पाहत आहेत सोलापूर CM न्यूज नेटवर्क। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा अक्कलकोट ग्रामीण भागाचा दौरा झाला। बोरी उमरगे, रामपूर, सांगवी, शिरसी, बोरगाव, बादोले, रामपूर, साफळे, किणी आदी गावांना भेट देऊन त्यांनी पाहणी केली। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, अक्कलकोटचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, तहसीलदार विनायक मगर, सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO कुलदीप जंगम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाकी, अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे आदी मान्यवर उपस्थित होते। शेतात झालेल्या नुकसानीची त्यांनी यावेळी पाहणी केली। बोरी उमरगे, रामपूर पुलाची पाहणी केली। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी केली। बांधावर या ठिकाणी पोहोचलो तर अतिशय विदारक परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आपण माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता शेतकरी खूप चिंतेत आहे। शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी आलो होतो की सरकार आपल्या पाठीशी आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना, मंत्र्यांना आणि प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत। हा जो उद्ध्वस्त आम्ही झालोय त्यासाठी भरपाई द्या, कुठेतरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी सुद्धा आवाज जो आहे तो शेतकऱ्यांमधून येत आहे। स्थानिक प्रतिनिधी म्हणून काय भूमिका म्हणणार? ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे, आपलं भागात आहे। अतिवृष्टी झाली, सगळ्याच मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। वाईट अशी कारवाई झालेली आहे। आमच्या सगळ्यांची बाजू आणि दोघांनी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा विशेषतः अक्कलकोटच्या बाबतीत चर्चा केलेली आहे आणि आम्ही दोघंही शेतकऱ्यांना आश्वस्त करू इच्छितो की बळीराजाच्या पाठीमागे सरकार अगदी ताकदीने उभं आहे। जे नुकसान झालेलं आहे ते खूप मोठं नुकसान आहे, पण शासन बळीराजाच्या पाठीशी राहिलेलं आहे आणि माननीय मंत्री महोदयांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी घेऊन गेले। विशेषतः जे रस्ते, ब्रिज, बंधारे नुकसान झाले त्याचे लवकरच काम चालू होईल। आपण पाहतोय ही परिस्थिती अक्कल नष्ट झालेलं आहे। शेताच्या पिकाचंही नाही, शेताची पिकं गेले, बंधारे गेले, रस्ते गेले, ब्रिज गेले, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काही गावात तर अशी परिस्थिती आहे की तिथं पंचनामा करायला अधिकाऱ्यांना पण जाता येईल अशी परिस्थिती। त्यामुळे माननीय पालकमंत्री महोदयांनी शासनाला सूचना दिली त्वरित सगळे पंचनामे संपवून घ्यायचे आणि शासनाची मदत लवकर शेतकऱ्यांना कसं मिळून देता येईल त्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी दोघे प्रतिष्ठा आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी